काल म्हैसूरमध्ये थलाइवा भेटले होते. त्यांच्यासमोर त्यांची ॲक्टिंग केली. पण ॲक्च्युअल कुठं भेटलो ते सांगतो. म्हैसूरला गेलो होतो चामुंडेश्वरी वॅक्स म्युझियमला. भरपूर लोकांना भेटलो. कोणाकोणाला भेटलो एक सरळ सांगूया. एंट्रीला छत्रपती शिवाजी महाराज दिसले. जय भवानी जय शिवाजी म्हणलो आणि पुढे गेलो तर महाराणा प्रताप दिसले. आवाज ढव्या ये मोठा पुत्र. असं समोर जावं तर वाडियार घराण्याचे श्रीकांत दत्ता नरसिंहराव वाडियार आत्ता 2013पर्यंत होते. त्यांना बघितल्यानंतर आणि त्यांचा गॉगल बघितल्यानंतर स्वॅग कळाला. काय रुबाब असेल म्हणलं आत्तापर्यंत. त्यानंतर पुढे गेल्यावर श्री सत्यसाई बाबा, श्री राघवेंद्र तीर्थ आणि गुरु नानक देव या तिघांना म्हटलं की माझ्या बहिणीला जरासं सद्बुद्धी द्या. पुढं रामदेव बाबा दिसले, योगा करत होते. परंतु त्यापेक्षा मला महत्त्वाचं वाटलं त्यांनी जे रामदेव बाबाचा डावा डोळा काढला की नाही त्याचं परफेक्शन बघून हॅट्स ऑफ. पुढं दलाई लामा दिसले. त्यानंतर आईन्स्टाईनसुद्धा दिसले. E=mc² काय तर गणित जरासं कॅल्क्युलेशन करत होते. परंतु ही ॲपल त्यांना का दाखवते ह्याचं गणित काय मला कळालं नाही. जरा पुढं गेलं, बापूंच्याकडून सत्य आणि अहिंसा परमधर्म याच्यासारखी शिकवण त्यांच्याकडून घेतली. तिथून जरा पुढे गेलं तर श्री विश्वेश्वरय्या दिसले. इंजिनियर झालायच नव्हता रे असं मला म्हणत होते बहुतेक. परंतु तिथंच रवींद्रनाथ टागोर होते. म्हणले अहो आर्टिस्ट आहे तो. परंतु तोपर्यंतच कानावर मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फलपाटं उचलणार नाही एवढंच कटो तर कानावर पडलं. मी माझे खिसे तपासले आणि पुढं चालू लागलो. आणि त्यानंतर समोर दिसले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. लवकरच मंगळावर जाणार आहे याचं आश्वासन आम्ही त्यांना दिलं बरं का. आणि समोर दिसल्या कल्पना चावला. 2003चा तो धसका आठवला, अजूनसुद्धा हृदयात आहे. मोनालिसा दिसली. तिच्या केसाचं कौतुक करत होतो पण बायकोच्या भीतीनं हाय ते विसरलं सगळं. त्यानंतर मोहनलाल यांच्याबरोबर बसून बायकोला आणि बहिणीला रक्षाबंधन आणि पाडव्याला काय काय गिफ्ट द्यायचं ह्याचं जरा डिस्कशन केलं. जरा पटलं नाही तिला पण असू दे म्हटलं. इकडं आम्ही बोलतो तोपर्यंत बायको पुनीत राजकुमार यांच्याबरोबर बोलत होती. मी म्हटलं ओ थांबा आलो. मग त्यांच्यावर जरा बोलत बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, राजकारणाबद्दल बोललो, गाण्याबद्दल बोललो, सगळं बोलणं झालं. जरा गॉगल तुमचा पण चांगला आहे म्हटलं. पण म्हटलं पुढं असं पुढं जाते तर भेटले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. मन की बात असं चालू करतच होते तोपर्यंत म्हटलं अहो थांबा 15 ऑगस्टला, आता नाही 15 ऑगस्टला. शांततेचा जरासा आशीर्वाद बहुतेक बहिणीला दिला असेल मदर तेरेसांनी. असं पुढं जावं तर खलीबाई दी ग्रेट खली माईक घेऊन उभं होते. मग काय गाणं म्हणायचं थांबतोय. गाणं ऐका आता पहिला त्याचा मार खायचं तिथं जाऊया म्हटलं. पण म्हटलं धोनी साहेबांच्या हातात बॅट कुठं आहे ती पहिला बॅट आणून दिली पाहिजे त्यांना. दया भेटला. दरवाजा तोडू म्हटला तोपर्यंत प्रभास भेटला. तिथनं म्हटलं जाऊया. ठीक आहे डान्स हो किती प्रॅक्टिस केलं तरी जमाना. क्रिश साहेबांना म्हटलं असा मास्क असतो तो तुमचा खोटा आहे, आमचा बघ कसला असतो तो. चार्ली चॅप्लिन साहेबांना म्हटलं अहो जरा शांतीत कार्यक्रम कसा करायचा असतो जरा साईडच्यांना जरा शिकवा जरा असं म्हटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल भेटले. गजाड असून सुद्धा इन्कलाब जिंदाबाद आवाज कानावर स्पष्टपणे येत होता. तिथून पुढे आलो तर जेम्स बॉन्डसुद्धा दिसले. गाडीत होते. गाडीतनं म्हटले चला तुम्हाला बाहेर सोडतो. हां पण जाता जाता म्हटले रिव्ह्यू दिल्याशिवाय मात्र जायचं नाही. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा.